नमस्कार मंडळी, जय श्रीराम. ब्लॉग आहे की आजचा ब्लॉग असा आहे की सगळे कॉलेजचे मित्र आहेत ना, सगळेच कुठेतरी जाण्याचा प्लॅन ठरलाय. तर कुठे जाण्याचा प्लॅन ठरलाय ते अजूनही मला माहिती नाही, कारण की काल रात्री 12 वाजता आमचा कॉल झाला की हा ब्लॉग आहे ना थोडा इंटरेस्टिंग होईल असं वाटतंय मला, कारण की मी काही स्क्रिप्ट वगैरे वाचून बोलत नाहीये. मित्र आल्यावर त्यांच्याशी तुम्हाला इंस्टाने माझ्या ब्लॉगमध्ये बघू आजचा दिवस जातो कसा. हा मित्रांसोबत आज वेळ मस्तपैकी एन्जॉयमध्ये जाणार आहे असं वाटतंय. बघू, तोपर्यंत आमचा ब्लॉग बघतच राहा नक्की, आणि मी नक्कीच पूर्ण व्हिडिओ कॅप्चर करण्याचा प्रयत्न करेन. जय रोज अनुभव होता तुमचा. गावच आहे त्यामुळे काही विषयच नाही, आणि खरंच लय भारी वाटतंय. बरोबर की नाही? आता आम्ही अशा गावात आहे, जसं की तुम्ही मूवी बघितली असेल ना, राहुल भाऊ, बस त्याच गावाच्या आजूबाजूला प्रवास करतोय तुमच्या घरी. आणि कुठं जायचं ते आम्ही रोहन शेट नेमकी चाललो कुठे आपण? जाऊयात, कुठं जायचं तिकडे, तू म्हणशील तिकडे. चाललोय काही माहिती तर नाही कोणाला आम्ही कुठे चाललो. अभिषेक इथे याला सांगितलं आम्हाला दगड बघा, अंडे बघा. नेमकी चाललो कुठे ते अजूनही माहिती नाही, अजून गॅरंटी नाही.
आयला आत्ता कळला की कुठं आलोय तो आम्ही हा बंधात धुंद मोहरते मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते नात्यांच्या बंधात धुंद मोहरते मन उधाण वाऱ्याचे तूच पावसाचे का होते बेभान कसे गहिवरते मित्रांनो आजचा दिवस पूर्ण गेला पाऊस चालू आहे दोन गाडी चालवते मागं बोलू शकतो आकाश स्वप्नांच्या सावरते बावरते चढते अडखळते कापडते प्रत्याशेच्या हिंदोळ्यावर मन हे वेडे झुलते मन तरंग होऊन पाण्यावरती फिरते मित्रांनो आमचा जाण्याचा प्लॅन होता त्या साईडने पण कंपनी आणि हिंदोडी प्लेसेस बघायचं होतं त्यामुळं आम्ही काय लगेच बघा तुम्हाला मागं TCS नंतर आपलं की TCSचं सेकंड कॅम्पस आणि माहिती या साईडचं सांगूनच यांनी नाही पाहिलं पाहिलं आहे आम्ही मेट्रो स्टेशन आहे आत्ता इथं काम चालू आहे वाटतं हे काम लवकर झालं की मग सॉर्टेड आहे कारण की इथं ट्रॅफिक म्हणतं ना हिंदवडीच्या रोडाला ट्रॅफिक असते बस हे झालं म्हणजे सगळं सांगतं ही इम्बासी आहे कंपनी इथे जे ATMs आहे ना इथे
वगैरे कारण साईन मीच आलो होतो, साई आणि शुभम काहीतरी काम होतं आणि ते एवढं आलो आणि हे नवीन काम चालू आहे. हे झालं तर ड्रायव्हिंग लाईन खूपच कमी, एवढी पण कमी जाणार बट होईल, काही पर्सेंटमध्ये कमी होईल. इथल्या PMP हां चालतं दाखवतो त्या आणि इकडे आतमध्ये एंट्रन्स आहे. खूप मोठा दाखवते त्याचं बाहेर पर्यंत कुठली ही हा ही कंपनी नाही मित्रांनो, काय मला पार्किंग सारखं काहीतरी वेगळं दिसतंय. पार्किंगचंच आहे वाटतं. हां हे ग्लोबल पार्किंग सारखंच म्हणतं आहे. हां पुढे विप्रो तिथं झालं होतं बरं का रोड माझं या कंपनीचं. तसंच आता मित्रांनो ही आहे कंपनी खूपच मोठा आहे. म्हणजे आता आपण दिसत असेल ना बघू. आणि सांगायचं राहिलं ना मित्रांनो, या मेट्रोमुळं खरंच खूप फायदा होतो. त्याच्यात तुम्हाला ठीक आहे होतं आता जंगलमध्ये आणि सांगायचं काय, हा मेट्रोचं सांगत होतं. मेट्रो हे मस्त काय म्हटलं टाईम वेस्ट नाही करत, तुम्हाला लवकर पोहोचत त्याच्यात तिकीट पण कमी होत असते आणि जे ट्रॅफिक होत असते त्याला चांगला आहे बेनिफिट आहे. म्हणजे त्याच्यामुळे थोडं हे काय हे काय मित्रांनो इथं प्रॉब्लेम झाला. अभिषेकन ते आणि आम्ही चालले आणि ह्या रुटले. बघू त्याच्यामुळं सगळे भेटू. बघा जॉब केलं तेवढंच कंपनी दिसते. मित्रांनो तुम्हाला मी काय काय कंपनीज दाखवले, अजून पुढे दिसले तेही दाखवतो. नाही आता नाही ना, आता नाही. आता लागेल बॅचलर्स एरिया, फ्लॅट वगैरे असतील तो एरिया लागेल. आणि फेस 3मध्ये भरपूर कंपन्या आहेत, MNC कंपन्या आहेत. बाकी काही नाही. आता आम्ही शकत नाही तिकडून गेले आणि आम्ही इकडून चाललो. कोणाला बघत राहा.
तोपर्यंत पाहत राहा आमना ब्लॉग पाहत राहा बरं का वाईसवर पाहत राहतो हां आपला पूर्ण बस याच कारणामुळं मेट्रोची खूपच गरज आहे आणि PMPL तर वाढलं आहे पण मेट्रो वाढल्या पाहिजे बाबा झालं पाहिजे लवकर काम. आणि मित्रांनो आता चहा प्यायला आलो आहे आणि इथंच माझं असं जवळपास PG आहे म्हणजे इथं आतमध्ये गेले ना ते एक रूम आहे तिकडं माझं PG आणि इथं आम्ही चहा प्यायला आलो. अच्छा तुला आजचा दिवस कसा गेला? बहुत बढ़िया बहुत बढ़िया बहुत बढ़िया बहुत बढिया ना. एक नंबर. कसा वाटला तुला आजचा दिवस आजचा काही विशेष? अगदी म्हणावं असं वाटलं तर एकदम फ्रेश आणि एक मन रिअलाइज झालं की एकदम दुनिया काहीतरी वेगळी आहे. आपण एक वेगळ्या साईडला गेलो फिरायला कारण भिंतीच्या राहून काही होणार नाही. फिरले काय प्रॉपर गावली आणि त्यात हां सगळ्यात महत्त्वाचं मुळशीला गेलो होतो. हां तुमचं काय म्हणणं? कडक झालाय. कडक झालं तुमचं? मस्त 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 आहे. सेट सेट काय आणि विशेष म्हणजे रोहन सेट तब्येत काही बरं नाही. हा आणि प्लॅनिंग आमची विषय आहे आणि भाऊंचा खूप भारी विषय झालाय की रोहन सेटने सांगितलं मावशींना त्याच्या आईंद्यांना की आम्ही हिंजवडीमध्ये झालो पण चपलीवर गेला म्हणजे तो काही लांब जाणार नाही. पण विशेष म्हणजे आम्ही भरपूरच लांब जाऊन आलो पूर्ण दिवस. हा म्हणजे लॅपटॉप त्याच्याकडे लॅपटॉप आणि वर्क फ्रॉम नेचर आमचं. हा पण जाऊन आलो आम्ही मुळशी वगैरे सगळंच फिरून आलो आणि आता रोहन सेट काही तब्येत बरी नाही माझी नाही पण मित्रांसोबत जाणं म्हणजे तो दिवस आम्ही काही सोडू शकत नाही का रोहन सेट? बस माझी तब्येत खराब असो नाही तर काही असो ते बघता येईल तब्येत कशी क्लिअर होईल. आणि आजचा व्लॉग हा इथेच संपवतो. तोपर्यंत भेटू पुढला नेक्स्ट व्लॉगमध्ये ह्याच टीमसोबत आणि ह्याच मित्रांसोबत. थँक्यू बाय बाय. जय श्रीराम भावांनो. तर मित्रांनो हा व्लॉग खूप भारी झालेला आहे आणि मला खरंच माहिती नव्हतं की आम्ही सकाळी कुठं चाललो आहे. आणि जसा जसा रोड आम्हाला भेटला की चला जवळपास जे ठिकाण असेल त्या ठिकाणी आपण जाऊया. तर आम्ही टोटल 6 लोक होतो, 3 गाड्या होत्या त्याप्रमाणे गेलो. तर आम्ही जात होतो तामिनी घाटला. मग जाता जाता आम्हाला सावळ्या घाटचा एक रूट लागला. मग तिथं आम्ही सावळ्या घाटला गेलो म्हणजे कुंडवली घाट पण आहे तिथे. मग ते काही व्हिडिओज तुम्ही बघितले असतात माझे फोटोज वगैरे मी इंस्टावर स्टोरीज टाकेल. काही मित्र जाताना अनोळखी होते बट भेटलो ना संध्याकाळी आम्ही सगळं फिरून. तर मित्र अशा अनोळखी वाटलेच नाही, ते मित्रच झाले. आणि सांगतो काही माझे जुन्या मित्रांना त्यांनी थोडं मनावर घ्या. शनिवार रविवारी बघून तरी काहीतरी प्लॅन करा आणि त्याप्रमाणे बघूया आपण जवळपास जिथेही जाता येईल तिथे. असं नाही की आपण काही एडीचाळे वगैरे काही करतो तसं काही नाही. आपल्याला फक्त एवढंच आहे काही गोष्टी एक्सप्लोअर करायच्या आहेत आणि ब्लॉग्समध्ये ते कंटेंट दाखवायचं आहे बस. त्याप्रमाणे आमचा हा ब्लॉग इथे संपतो. तो ब्लॉग बघत राहा आणि कमेंट कराच म्हणजे कमेंट करायला विसरूच नका तुम्ही. आणि असंच भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. पण कमेंट नक्की करा, लाईक करा, शेअर पण करा पुढं तुमच्याप्रमाणे. आणि व्हिडिओज अपलोड करण्याचा प्रयत्न करेन त्याप्रमाणे. ओके मित्रांनो बाय बाय. बघत राहा आमचे ब्लॉग्स आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जय श्रीराम.